अनैतिक संबंधाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद हा इकोपाला जात असताना केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले तो वाद मिटवण्यासाठी गेला असता त्यातील एक जणाने विलास घुले ह्याच्या पोटामध्ये चाकू भोसला. त्यानंतर विलास घुलेचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी सर्व आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काही तास रस्ता रोको केला. त्यानंतर हे नातेवाईक थेट केज पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले. त्यानंतर सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरीत होती. त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी देखील संतप्त नातेवाईक तसंच समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक केज येथे रस्ता रोको करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ह्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केल्याचं पाहण्यास मिळालं. काल केज कडकडीत बंद देखील राहिलं. त्यानंतर ह्याचे जी पडसाद आहेत ते थेट विधान भवनामध्ये देखील पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. परळीचे आमदार असलेले धनंजय मुंडे यांनी ह्या विषयाचा आवाज सभागृहामध्ये उठवला. याचबरोबर केजच्या आमदार नमिता मुंदडांनी देखील हा आवाज जो आहे तो सभागृहामध्ये मांडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये जेही आरोपी असतील त्या आरोपींना कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका जी आहे ती मंत्री पंकजा मुंडेंनी मांडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. त्यानंतर नातेवाईकाकडून या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून खासदार बजरंग सोनवणेचे याच्या पुत्राचं नाव देखील घेण्यात यावे ह्या मागणीसाठी काल केज पोलीस स्टेशन पुढे पुन्हा एकदा नातेवाईकांनी टाहू फोडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. हा सर्व प्रकार घडत असताना पोलिसांनी चक्र जे आहेत ते जोराने फिरवली. त्यानंतर ह्या प्रकरणातील 3 आरोपी जे आहेत ते पहिल्या दिवशी अटक करण्यात आले होते. त्यानंतर ह्या आरोपीच्या संख्येमध्ये वाढ होत 8 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी जेरबंद केले असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले. त्यानंतर ह्या प्रकरणाला एक राजकीय वळण मिळाल्याचं पाहण्यास मिळाले असून या प्रकरणामध्ये आता बजरंग सोनवणेच्या मुलाचं देखील नाव घेण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता थेट नातेवाईक ह्याचबरोबर समाज बांधवाकडून करण्यात येत आहे. समाज बांधव देखील ह्या घटनेविषयी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. हा सर्व प्रकार घडत असताना पोलीस कुठंतरी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कुटुंब नातेवाईक ह्याचबरोबर समाज बांधवातून करण्यात येत असताना या प्रकरणामध्ये आता लक्ष्मण हाके यांची एंट्री झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. काल लक्ष्मण हाके यांनी थेट केज पोलीस स्टेशन गाठून त्या ठिकाणी त्यांनी देखील ठिय्या मांडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. जोपर्यंत खासदार बजरंग सोनवणेच्या पुत्राचं नाव ह्या प्रकरणामध्ये घेतलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही अशी ठाम भूमिका जी आहे ती लक्ष्मण हाकेसह समाज बांधवांनी काल त्या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या ठिकाणी जमा झालेला समाज बांधव असतील, नातेवाईक असतील, कुटुंबाशी फोनवरून संवाद साधत या घटनेमधील सर्व आरोपींना आम्ही अटक करू, याची सखोल चौकशी करून या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर कारवाई त्यांच्या विरोधात केली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी फोनच्या माध्यमातून यावेळेस नातेवाईकांना दिलं होतं. परंतु नातेवाईकाचं समाधान न झाल्यामुळे आणि या प्रकरणामध्ये लक्ष्मण हाकेंनी एंट्री घेतल्यामुळे थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना केज पोलीस स्टेशन गाठावे लागले. त्यानंतर 8 आरोपींना अटक केली असून पुरवणी यादीमध्ये आपण बजरंग सोनवणेच्या पुत्राचं नाव घेतलं असल्याचं आश्वासन ज्या वेळेस त्या ठिकाणच्या समाज बांधव व लक्ष्मण हाके यांना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिल्यानंतर त्या ठिकाणचा समाज बांधव शांत झाला आणि थेट 48 तासानंतर विलास घुले यांच्यावर त्याच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाविषयी नेमकी ज्यावेळेस लक्ष्मण हाके यांनी एंट्री घेतली या एंट्री दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके काय म्हणाले, याचबरोबर विलास घुले यांच्या बंधूंनी एक खळबळजनक असा दावा केलेला आहे. नेमकं त्यांच्या बंधूंनी कुठला खळबळजनक दावा केलेला आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. खासदार पुत्र सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर 1 तासानंतर जी परिस्थिती उद्भवेल
कायदा आणि सुव्यवस्था असो किंवा अजून कुठला आमचं काही निर्णय असो, त्या परिस्थितीला जबाबदार इथलं पोलीस प्रशासन असेल. 4-5 दिवसापासून विलास घुले या तरुणाची हत्या झाली. 4-5 दिवसापासून मृतदेह ताब्यात घेतला जात नाही आणि या सर्व गोष्टीला इथलं पोलीस प्रशासन जबाबदार आहे. आजही आम्ही केजच्या पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह गावकरी, नातेवाईक, आई वडील सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. तरीही पोलीस डिपार्टमेंटकडून हे प्रकरण गंभीरपणे या प्रकरणाकडे बघितलं जात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही मेसेज देऊ इच्छितो या माध्यमाच्याद्वारे, प्रेसद्वारे, की पुढच्या 1 तासामध्ये ज्याच्यावरती हल्ला झाला तो कोळी समाजाचा मुलगा माने हा आमच्याबरोबर आहे, प्रत्यक्षदर्शी आहे. त्याचबरोबर जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचे बंधू आमच्याबरोबर आहेत. या सगळ्या लोकांनी डोळ्यानं पाहूनसुद्धा ज्या माणसाची इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्यांचं डायरेक्ट प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. मग हे म्हणणं जर पोलीस डिपार्टमेंट ऐकून घेत नसेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नसेल तर आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही आहोत. या भूमिकेवर ही मंडळी ठाम आहेत. तरीही आम्ही एक जबाबदार म्हणून आम्ही इथले सर्वजण जे काही समाजातील व्यवस्थेमधील आम्ही सगळेजण मंडळी इथं आलेलो आहोत. आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला आहे, येऊ घातलेल्या 1 तासाच्या कालावधीमध्ये जर खासदार पुत्र सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर 1 तासानंतर जी परिस्थिती उद्भवेल, कायदा आणि सुव्यवस्था असो किंवा अजून कुठला आमचं काही निर्णय असो, त्या परिस्थितीला जबाबदार इथलं पोलीस प्रशासन असेल. आम्ही 1 तासानंतर सांगू. इथल्या त्या PIला तर तात्काळ निलंबित झालेल्याचा आम्हाला लगेच मेसेज आला पाहिजे. ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी, खासदार पुत्र सौरभ सोनवणे याची इन्व्हॉल्वमेंट असल्याचे मृत व्यक्तीचा सक्का भाऊ आहे आणि ज्याच्यावर हल्ला झाला आहे, ज्याला जिवे मारण्याच्या हेतूनं परत त्याचा पाठलाग करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे, तो प्रत्यक्षदर्शी सांगतोय ना, तरी सुद्धा गुन्हा दाखल करून घेत नाहीत. म्हणजे काय, कोणाच्या दबावात काम करतायत का? SP, तुम्ही तुमची ड्युटी निभावा ना. ते आरोपी आहेत का नाही न्याय व्यवस्था ठरवेल ना. तुम्ही कोणाच्या अजेंड्यावर काम करताय का? तुम्हाला कोणाचं प्रेशर आहे का? आणि मृतदेहाच्या बाबतीमध्ये जी विटंबना चालू आहे याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे. आजही आम्ही इथं मृतदेह घेऊन बसलेले आहोत, इथं सगळे नातेवाईक बसलेले आहेत. तरी सुद्धा जर इथल्या व्यवस्थेला, गुंग्या बहिऱ्या व्यवस्थेला ऐकू जाणार नसेल तर 1 तासानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्याला पोलीस प्रशासन आणि इथलं शासन प्रशासन जबाबदार असेल. सौरभ सोनवणे हा यांचं नाव घेऊन मारत होता, यांच्या जीवावरतीच यांनी हे सगळं केलंय, नाव सांगितलंय. प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की मी जी सांगितलंय आता की माझ्या भावाने मला जे ॲम्ब्युलन्समध्ये सांगितलंय की यांचं नाव घेऊन मला मारत होते, की आमचं काही होणार नाही, आमच्या पाठीमागं अशी लोक आहेत, मी त्यांचं नाव पोलिसांना दिलंय. आणि ह्याच्यासोबत माझ्या भावासोबत जो असणारा उमेश माने आहे त्याला पण हल्ला करताना तेच नाव घेत होते. त्याच्यानंतर माझ्या भावानं पण मला सांगितलं होतं आणि तोच नाव मी सांगतोय किंवा त्यांच्यामुळंच माझ्या भावाची हत्या झाली. त्यांनी जर पाठबळ जर दिलं नसतं तर माझा भाव आज जिवंत असता. माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी माझ्या भावाला न्याय मिळवण्यासाठी, ज्या पाठबळामुळं माझ्या भावाची हत्या झाली त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. आणि माझं असं म्हणणं क्लिअर तपास करा, तुम्ही तपासामध्ये पूर्ण त्याचे कॉल डिटेल चेक करा, त्याचा कॉल झालाय का ती बघा. जो गायकवाड म्हणून रामेश्वर ज्याने की चाकूने हल्ला केलाय त्या गायकवाडच्या मुलाचे कॉल डिटेल चेक करा. त्या कॉल डिटेलमध्ये 100% नंबर मिळून जातील. तो एवढा कॉम्पिटिशनली बोलतोय, तिकडनं येऊन इथं हे करतोय, म्हणजे ह्यांच्या जीवावरच आला ना तो. कोण नेमकं नाव? रामेश्वर सांगितलं ना मी नाव, ज्यांचं माझ्या भावानी उमेश माने म्हणून आहेत त्यांना मारताना सांगितलंय, किंवा सौरभ सोनवणे हा यांचं नाव घेऊन मारत होता, यांच्या जीवावरतीच यांनी हे सगळं केलंय, नाव सांगितलंय. काय स्टँड आहे तुमचा? काहीच नाही, ते नाव ऍड करून घ्यावं आणि तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.